लोकशाहीचा आवाज बंद करणाऱ्या सरकारच्या नाराज है सीता मैया भी मोदी तेरे काम से। नाराज है सीता मैया भी मोदी तेरे काम से। तूने तो पूरा भारत लूट लिया मेरे पति प्रभु श्री राम के नाम से। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। नीट टीटी पेपर फुटी विरोधात नवापुरात राष्ट्रवादीचा एल्गार। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचाही निषेध। तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। देशभरात गाजत असलेल्या नीट तसेच महाराष्ट्रातील टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नवापूर येथे धडक मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, तसेच भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना न्याय द्या, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नीट टीईटी पेपर फुटीचा निषेध असो, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेऊन शासनाच्या नावाने निवेदन सादर केले। निवेदनात नीट व टीईटी पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि वेळबद्ध चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता वाढवावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। शिवाय विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शांततापूर्ण आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून अशा आंदोलनांवर दडपशाही करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। निवेदनात नीट व टीईटी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झालाय अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे। नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली। या आंदोलनात जिल्हा युवक अध्यक्ष विकी बिराडे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अझर शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेश आर पाटील गोलू, तालुका युवक अध्यक्ष लाजरस वसावे, शहराध्यक्ष फरीद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष युसुफ खाटिक, गौतम वसावे, राजेंद्र वसावे, रविदास मावजी, करण हिंगू, अमित वसावे, नयन वसावे, सुरूपसिंग कोकणी, अनिस खाटिक यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही असा इशारा देत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यातही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर। आज दिनांक 20/7/2026 रोजी नवापूर शहराच्या तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि राज्यव्यापी आंदोलन हे करण्यात आलेलं आहे। जी सत्ता आज केंद्रात बसलेली आहे, हुकुमशाही करत आहे, त्या सत्तेचा आम्ही आज जाहीर निषेध केलेला आहे। नीट पेपर फुटी, टीईटी पेपर फुटी कुठपर्यंत योग्यता आहे? नीट पेपर फुटी होते तेव्हा तुम्ही धर्माच्या नावावर, हिंदू मुस्लिमच्या नावावर तुम्ही राजकारण करत असता। टीईटी पेपर फुटी होते तेव्हा तुम्ही आरक्षणाचा मुद्दा हा घेऊन येता। बोलणार तर कधी बोलणार आहे? मला हा प्रश्न मोदी सरकारला विचारायचा आहे। बोलेल तर कधी बोलणार आहे की या मोदी सरकारला बोलताही येत नाही आणि डोळ्यांना काही दिसतही नाही असं तर नाहीये। जेव्हा त्यांना प्रचार रॅली करायची असते तेव्हा ते जोमात प्रचार रॅली करत असतात। जर डोळ्यांना दिसलं नसतं तर त्यांनी ती प्रचार रॅली केली नसती। जर बोलता आलं नसतं, प्रचार सभेत ते बोलले नसते। मुझे वोट दो, काय वोट दो, काय लावलं, वाटोळे गेले भारतात यांनी। माझी एकच मागणी आहे, सोनम वांगचुक साहेबचे आज दिल्ली येथे जंतर मंतर उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना यांनी हुकुमशाहीने, दमदाटीने त्यांचं अपहरण केलेलं आहे। मी डायरेक्टली अपहरण बोलतो, त्यांचं अपहरण केलेलं आहे। लवकरात लवकर त्यांना न्याय मिळायला पाहिजे।
हेच सांगतो आणि एक सांगून जातो, नाराज है सीता मैया भी मोदी तेरे काम से, नाराज है सीता मैया भी मोदी तेरे काम से, तूने तो पूरा भारत लूट लिया मेरे पति प्रभू श्री राम के नाम से. लाज वाटायला पाहिजे अशा सरकारला. मी संपूर्ण राष्ट्रवादीच्या वतीने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. जय हिंद.